नमस्कार मंडळी, भाग्यश्री कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण स्वयंपाक किंवा रेसिपी न बघता आपण स्वयंपाकानंतर किचन कसं स्वच्छ करतो किंवा रोजची साफसफाई कशी होते तर ते आणि काही उपयोगी टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि रोज आपण स्वयंपाक करतो त्यामुळे किचनमध्ये थोडेफार तेलाचे डाग, पाण्याचे डाग आणि थोडीफार घाण होणं साहजिक असतं. पण थोडा वेळ काढून साफसफाई केली तर किचन नेहमी स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं राहतं. तर चला सुरुवात करू. नंबर 1 टिप, आपण जेव्हा भाज्या कापतो किंवा कांदा टोमॅटो कापतो तर त्याचे टरफलं लगेच उचलले किंवा भाजीने वळलेलं घाण लगेच उचलली डब्यात टाकली तर ओटा क्लीन राहण्यास मदत होते. नंबर 2, आपण स्वयंपाक झाल्यानंतर भाजी लगेच वेगळ्या पातेल्यामध्ये किंवा वेगळ्या डब्यामध्ये काढून ठेवायची, म्हणजे सगळे भांडे क्लीन होतात आणि ओटा स्वच्छ राहतो. नंबर 3, आता या ठिकाणी आपण 8 ते 10 दिवसा मिळून भांड्याची जाळी स्वच्छ करणे हे खूप उपयोगी असतं. कारण जर आपण ती तशीच ठेवली तर त्याला घाण साचते किंवा घाण वास येण्यास सुरुवात होते आणि यामुळे झुरळ किंवा डास वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं 8 दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून जसं वेळ मिळेल तसं पण लवकरात लवकर क्लीन करून जाळी बाजूला ठेवून द्यायची. यानंतर आपण जे भांडे स्वच्छ करतो किंवा सगळे भांडे घासल्यानंतर भांडे स्वच्छ करायचे, त्यानंतर बेसिंग लगेचच्या लगेच क्लीन करून घ्यायचं आहे. यामुळे बेसिंग पण स्वच्छ राहतं आणि बेसिंगच्या शेजारी घाणसुद्धा होत नाही. आणि त्याबरोबरच लगेच नळ, बेसिंगच्या मागची फरशी क्लीन करून घ्यायची. नळ प्रत्येक भांडे घासल्यानंतर क्लीन केलं तर त्याला ते खाऱ्या पाण्याचे डाग लागत नाही. यामुळे सगळं स्वच्छ राहण्यास मदत होते. आणि ते नळ वगैरे स्वच्छ केल्यानंतर एका कोरड्या फडक्याने किंवा कोरड्या कापडाने ते लगेच क्लीन करून घ्यायचे. कारण की ओले डाग किंवा पाण्याचे डाग त्याच्यावर राहिले तर ते तसेच डाग वाळल्यानंतरही तसेच डाग दिसून येण्यास सुरुवात होते. त्यामुळे कोरड्या फडक्याने ते लगेच क्लीन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पहा, मी बेसिंग स्वच्छ घासून घेतलेला आहे आणि पाण्याने लगेच धुवून घेतलेलं आहे. आणि त्या शेजारची जी फरशी असते किंवा ओटा असतो तो पण नेहमी भांडे घासल्यानंतर क्लीन करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला पाणी जे साठलेलं असतं त्याचं अशी घाण राहत नाही किंवा शेवाळ्यासारखं होत नाही. खूप दिवसातून आपण ओटा घासला किंवा 4-5 दिवसातून ओटा घासला भांड्याचा तर ते तसं शेवाळ्यासारखं होतं. तर त्यामुळे लगेचच्या लगेच क्लीन करायची ही खूप उपयोगी टिप्स आहे. आता आपण भांडे तर घासतो, ओटा घासतो, पण ओट्याच्या मागची जी फरशी आहे बेसिनच्या मागची ती घासत नाही. तर हे कायम घासलं पाहिजे. भांडे झाले की 5 मिनटाचं काम असतं, फक्त 5 मिनटात फरशी छान अशी घासून घ्यायची आणि कोरड्या फडक्याने क्लीन करून घ्यायची. नाहीतर त्याचे ओल्या पाण्याचे डाग तसेच राहतात. हे पहा किती छान क्लीन झालेली आहे फरशी आणि नळसुद्धा खूप छान क्लीन झालेत आणि कोरड्या फडक्याने ते लगेच पुसून घ्यायचे. आता या ठिकाणी छान असं पुसून घेतल्यानंतर आपण फरशी पण पाठीमागची क्लीन करून घेणार आहोत कोरड्या फडक्याने. बघा किती स्वच्छ दिसतंय आणि स्वच्छ असलं तर घरात प्रसन्न वातावरण राहतं. आता आपण या ठिकाणी स्वयंपाक झाल्यानंतर मिक्सर वगैरे तसंच ठेवून देतो. ते तसं न ठेवता आपण ते रोजच्या रोज क्लीन करून ठेवायचे. तर या ठिकाणी मी स्वयंपाक झालेला आहे तर त्या मिक्सरवर आपण मसाला काढतो किंवा काही पातळ भाजीचं वाटण काढतो तर त्याचे डाग त्या मिक्सरवर पडतात आणि ते तसेच राहतात. त्यामुळे तसं न ठेवता ते क्लीन करून ठेवायचे. आता या ठिकाणी मी भांडी लावलेत पण त्या पाण्याचे डाग आहेत ना त्या स्टाईलला लागतात. तर ते भांडे लावल्यानंतर लगेच ते कोरड्या फडक्याने पुसून घ्यायचे. आता या ठिकाणी आपण स्वयंपाक झाल्यानंतर तेलाची किटली किंवा पोळ्याला लावलेलं तेल ते तसंच ठेवतो. तसं न ठेवता ते काय करायचं, कोरड्या फडक्याने स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आहे ते तेलाचे, म्हणजे ओटाही घाण होत नाही आणि आपलं किटली वगैरे सगळं स्वच्छ राहतं. या ठिकाणी मी तुपाचा डब्बा, तेलाची किटली आणि पोळ्याला लावायचं तेल हे सगळं एका ट्रेमध्ये काढून ठेवलेला आहे. आणि किटली तसं न ठेवता त्याच्या खाली प्लेट ठेवायची, म्हणजे तो ट्रे पण घाण होणार नाही आणि ओटाही घाण होणार नाही, सगळं कसं क्लीन राहतं. आता या ठिकाणी चहा वगैरे झाला की आपण ते डबेही तसेच ठेवतो. तर ते डबे तसं न ठेवता
ते स्वच्छ पुसून ठेवायचे आणि रोजच्या रोज वरचीवर ही सफाई केली की मग आपण जी 15 दिवसाची सफाई काढतो किंवा महिन्याभरातून सफाई काढतो त्या मोठ्या सफाईला असं जास्त त्रास होत नाही. आता नंबर 3 म्हणजे आपण आता स्वयंपाक झाला आहे, मसाल्याचा डब्बा असतो, गव्हाच्या पिठाचा डब्बा असतो, कोरड्या पिठाचा, तर तसं न ठेवता बघा त्याला तेलाचे डाग लागलेले असतात, थोडेफार तेलाचे डाग किंवा पाण्याचे डाग त्याला लागलेलेच असतात. तर त्या ठिकाणी मग ते आपण तसं न ठेवता आपण स्वच्छ कोरड्या फडक्याने पुसून घ्यायचं आहे आणि मग ते ठेवून द्यायचं आहे. मग दुसऱ्या मोठ्या सफाईसाठी जास्त घाण होत नाही. आता सगळा स्वयंपाक झाला आहे तर गॅस आपण फक्त कोरड्या फडक्यानं न पुसता सगळा स्वयंपाक झाल्यानंतर आता तुम्हाला काहीच करायचं नाही दुपारी झोपायला जाण्याच्या आधी, तर काय करायचं आहे, गॅस पूर्ण घासून घ्यायचं आहे स्वच्छ, बर्नर न घासता आसपासचं घासून घ्यायचं आहे आणि छान असं धुवून घ्यायचं आहे. म्हणजे बर्नरला न हात लावता आपण साईडची सगळी फरशी गॅसची काच आहे ना ती छान स्क्रबनी घासायची आणि ते कोरड्या फडक्याने छान क्लीन करून घ्यायची. नंतर हे बघा किती स्वच्छ दिसतं. त्यानंतर त्या गॅसचे जे बटणं असतात ना त्याच्यात तिथं पण आहे ना असं घाण जाऊन साठलेली राहते, तर ते काय करायचे ते पण घासून घ्यायचं आहे आणि कोरड्या फडक्याने पुसायचं आहे. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं तर आपण जो स्वयंपाक झाल्यानंतर जे तेलाचे डाग म्हणा, भाजीचं ते थेंब उकळताना भाजी ते थेंब उडतात ना मागच्या स्टाईलला, तर ते काय करायचं ते लगेचच्या लगेच क्लीन केल्यानंतर त्याच्यावर अजिबात घाण साठत नाही. काय करायचं, स्वयंपाक झाल्यानंतर फक्त 5 मिनटं लागतात, स्क्रबनी स्वच्छ घासायचे आणि त्यानंतर कोरड्या फडक्याने पुसून घ्यायचे किंवा ओलं फडकं करायचं असं आणि पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं फ्रीज. लहान मुलं असतात घरात, मोठे माणसं असतात, लहान मुलं असो किंवा मोठे माणसं असो, फ्रीजला काय हात लागतात, बॉटल ठेवलेल्या राहतात, बॉटल घ्यायच्या त्यावेळेस कसे पण असतात, समजा आपले पण असतात, तर ते सारखं ते फ्रीजला लागत असतात. तर ते एक सगळं स्वच्छ क्लीन झालं की लगेच ते त्याला एक ओलं फडकं मारून घ्यायचं आणि कोरड्या फडक्याने परत एकदा क्लीन करून घ्यायचं. आता सगळं आवरल्यानंतर ओटा आधी सगळी घाण काढून घ्यायची आणि काढल्यानंतर मग काय करायचं, पुन्हा एकदा ते साबणाचं पाणी घ्यायचं किंवा निरम्याचं पाणी, त्याने छान असं स्टाईल ओटा पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे, घासून घ्यायचं आहे. मग नंतर पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि वायपरनी सगळं असं पाणी काढून घ्यायचं, बेसिंगमध्ये लोटायचं ते पाणी आणि पण आधी खरकटं काढून घ्यायचं त्याच्यावरचं, नाहीतर बेसिंग पूर्ण घाण होतं आणि हे पण घाण होतं, आपलं जे आपण घासतो तो वगैरे घासणंसुद्धा घाण होऊन जातं त्याने. तर तसं न करता आपण काय करायचं हे असं पूर्ण आधी ओटा कोरड्या फडक्याने क्लीन करून घ्यायचं आहे, नंतर मग घासणीने किंवा निरम्याच्या पाण्याने स्वच्छ असं घासून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जी ती स्टाईल असते ना वरची, तर ती पण आहे ना छान अशी घासून घ्यायची आणि लगेच ओल्या फडक्याने किंवा कोरड्या फडक्याने धुवून घ्यायची आणि कोरड्या फडक्याने स्वच्छ करून घ्यायची. आता या ठिकाणी मी कालच डबे घासलेले होते सगळे, तर डबे न घासता मी त्याच्या खालची ती जी स्टाईल असते ना किंवा आपण म्हणतो ना ते काय म्हणतात कॉर्नर, जे आपण डबे वगैरे ठेवतो सेल्फ, तर ते काय करायचं आहे आधी घासून घेतले आणि त्याच्यानंतर आहे ना कोरड्या फडक्याने क्लीन होऊन दिले, ते एकदम कोरडे करून घेतलेत आणि आता त्याच्या खाली पेपर अंथरायचे किंवा मग तुमच्याकडं काही वेगळं काही असेल तर ते टाकलं तरी चालेल. पण ज्यांच्याकडे चिमणी वगैरे नाही किंवा असं काही हे नाही, खिडकी नाही आहे किचनला, तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर जे ते किचनचा कट्टा असतो ना, डब्याखालचा जो कट्टा असतो ना, पूर्ण तेलकट होऊन जातो. तर त्यासाठी काय करायचं आहे आधी पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे, त्याला ड्राय होऊन द्यायचं आहे, पुरात कोरड्या फडक्याने पूर्ण पुसून घ्यायचं आणि त्यानंतर पेपर अंथरायचे किंवा वेगळं काही असेल काही त्याच्या खाली अंथरायचं वगैरे वेगळं काही असेल तर ते त्याच्यात ठेवून द्यायचे. अशा छोट्या छोट्या सवयी लागल्या तर मोठी सफाई करण्याची गरज पडत नाही आणि आपलं किचन स्वच्छ राहतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.